पुण्यातील कोंढवा परिसरात फ्लॅट विक्रीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका 45 वर्षीय महिलेने तब्बल 60 लाख रुपये देऊन फ्लॅटचा ताबा घेतला होता। मात्र त्याच फ्लॅटची दुसऱ्याला विक्री करून 2 बँकांकडून कर्ज घेतल्याचं उघड झालंय। या प्रकरणी निलेश प्रभाकर कामठे, दीपमाला काळे आणि चंद्रकांत सगनाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना मे 2015 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे पती परदेशात नोकरीला असून त्या पुण्यात 2 मुलांसह राहत आहेत। कोंढव्यातील निर्माण इस्टेटला प्रकल्पात त्यांनी 832 स्क्वेअर फूटचा फ्लॅट खरेदी करण्याचं ठरवले। वेळोवेळी 60 लाख रुपये दिल्यानंतर जून 2023 मध्ये बिल्डरने फ्लॅटची चावी दिली। मात्र रेरा नंबर लॅप्स झाल्याचं कारण देत खरेदी खत केले गेले नाही। महिला फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर काही दिवसातच ICICI बँकेचे कर्मचारी आले आणि फ्लॅट तारून ठेवून कर्ज घेतल्याचं सांगत रिकामा करण्याची नोटीस दिली। त्यानंतर नागपूर येथे धरमपेठ बँकेकडूनही कर्ज थकवल्याची नोटीस देण्यात आली। बिल्डरने आर्थिक अडचणीचे कारण देत कर्ज फेडण्याचे आणि खरेदी खत करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र ते पूर्ण केले नाही। महिलेचे पती परदेशात असल्याचा फायदा घेत तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा तपास नवनाथ जगताप करत असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।